आज मी तुमच्यासाठी अतिशय झटपट आणि कोणतेही अतिरिक्त मसाले न वापरता आज आपण मस्त मटर पनीर बनवूया। त्यासाठी मी इथे 2 कांदे, 1 टमाटर, थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडं आलं आणि 4 ते 5 मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। त्यासाठी सर्वात आधी मी इथे कढई ठेवलेली आहे, त्यात थोडं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की आपण त्यात पनीर फ्राय करून घेऊया। एक लक्षात ठेवायचे इथे पनीर फ्राय करताना तेल हे अजिबात थंड असायला नको, ते अगदी व्यवस्थित गरम असायला पाहिजे, म्हणजे आपलं पनीर जे आहे तळाशी अजिबात इथे चिपकणार नाही कढईला। तुम्ही इथे बघू शकता मी इथे पनीर तळायला स्टीलची कढई वापरलेली आहे, तरीसुद्धा आपलं पनीर जराही हे तळाशी चिटकलेलं नाही आहे। त्यानंतर आता आपण इथे मसाला भाजून घेऊया। आज आपण इथे कुठल्याही खड्या मसाल्याचा वापर करणार नाही आहोत, अगदी साध्या पद्धतीने झटपट असं इथे मटर पनीर बनवणार आहोत। त्यासाठी मी ते खोबरंसुद्धा वापरलेलं नाही आहे, शेंगदाणेसुद्धा वापरलेले नाही आहेत, फक्त कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटो वापरलेलं आहे। हे सर्व साहित्य मी कापून घेतलं होतं आणि कढईमध्ये त्याच उरलेल्या तेलामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्याची पेस्ट बनवून घेतली होती। आता त्याच कढईमध्ये मी अजून परत थोडं तेल टाकलेलं आहे। तेलाचा अंदाज तुम्ही आपापल्या आवडीनुसार घेऊ शकता, पण थोडं अशा भाजीसाठी थोडं जास्त तेल टाकलं तरीही चालेल। आता त्या तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकली। जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं मिक्सरला, ते वाटणसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे। हे वाटण आपण तेलावर छान असं भाजून घेऊया। मस्त असं त्याला कडेला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते मिश्रण, ते वाटण भाजायचं आहे। त्यानंतर आज मी इथे भाजीमध्ये एक पदार्थ टाकणार आहे, ते म्हणजे दही। अगदी 2 चमचे दही मी इथे छान चमच्याने आधी फेटून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी काहीही घातलेलं नाही आहे। त्यानंतर आपण भाजीमध्ये मसाला छान असा शिजू दिला आहे, अगदी कडेला तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला इथे तेलावर छान भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी आवडीनुसार आपले सर्व मसाले टाकून घेतलेले आहे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व मसाले तेलावर अगदी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर फेटून घेतलेलं 2 चमचे जे दही होतं ते सुद्धा मी यात टाकून घेतलेलं आहे आणि त्याच दह्याच्या बोलमध्ये अगदी थोडं पाणी टाकून मी ते पाणीसुद्धा या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हा जो मसाला आहे हा आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। ही भाजी जी अगदी झटपट होणारी आहे। 3 लोकांसाठी मी ते भाजी बनवलेली आहे। तुम्हाला जर जास्त लोकांसाठी भाजी बनवायची असेल तर तुम्ही आलं, लसूण आणि कांद्याचं प्रमाण थोडं वाढवून घेतलं तरीही चालेल। मसाल्याला छान असं कडेला तेल सुटलं, त्यानंतर फ्राय केलेलं जे पनीर होतं ते सुद्धा टाकलेलं आहे आणि मी त्यात थोडे मटरसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि नंतर मी त्यात अगदी थोडं इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। मसाल्याची भाजी करताना शक्यतोवर गरम पाण्याचा वापर करावा, म्हणजे भाजीला तेल छान असं सुटतं। तर ही भाजी जी आहे ही आपल्याला छान 10 ते 12 मिनटं आपल्याला ही भाजी छान शिजू द्यायची आहे। आता मी ते चवीपुरती थोडी कसुरी मेथी घालते आहे। कसुरी मेथीमुळे भाजीला खूप छान असा सुवास येतो। घरामध्ये कसुरी मेथी नसेल तर अगदी ऑप्शनल आहे, काहीही फरक पडत नाही। हे बघा आपल्या भाजीला जे आहे कडेला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच वेळा आपल्याला इथे खडे मसाले किंवा आपल्याला खोबरंसुद्धा किसायला वेळ नसतं, अशा वेळी ही झटपट भाजी मस्त बनवता येते। ती भाजी इथे शिजून तयार झालेली आहे, मस्त भाजीला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि छान असा आपली खमंग भाजी, स्वादिष्ट भाजी इथे तयार झालेली आहे। भाजीवर मी थोडी इथे कोथिंबीर, कापलेली कोथिंबीर जी आहे ती गार्निश करून घेते आहे, म्हणजे आपल्या भाजीचा स्वाद जो आहे तो अजूनच वाढेल। बघा किती सुंदर अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली इथे भाजी तयार झालेली आहे। हॉटेलमध्ये सुद्धा अगदी याच टेक्स्चरची भाजी आपल्याला मिळते। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। फुलक्यासोबत, तेलाच्या पोळीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा तुम्ही ही भाजी मस्त खाऊ शकता। बघा किती सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।